नॅशनल स्पोर्ट्स लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. भरभरून प्रेम आपण मात्र सर्वांनी इथे द्यायचं आहे. मुख्य आयोजक देवानंदजी म्हात्रे आणि सन्माननीय 35 म्हात्रे या A1 जोडीच्या माध्यमातून अगदी दोस्ती दुनियेतील राजा माणूस म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतोय ते देवानंदजी म्हात्रे दादा आणि 35 म्हात्रे दादा यांच्या माध्यमातून आयोजित हे स्पर्धा मैत्री चषक 2026 आपल्या स्क्रीनवरती नक्कीच खेळाडू इथे चेंडूंची पडताळणी करत असताना, चाचपणी करत असताना निलेश लक्ष्मण पाटील राबे 12वा प्रतिनिधी, निलेश लक्ष्मण पाटील राबे 12वा प्रतिनिधी, कलबे संघाचा इथे 12वा प्रतिनिधी ते आले. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत वेलकम करतोय. नक्कीच आपण पाहतोय रायबदेवी राव्या 40 प्लस विपक्ष गावदेवी कलवे 40 प्लस दोन संघांमध्ये ही पहिली मॅच असणार आहे. नक्की 4 ओव्हरची मॅच, 1 ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्लेचा असणार आहे आणि 3 षटकं आपल्याला 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. अन्यथा 4थ्या षटकामध्ये आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये असणार आहे. सामन्याला मात्र इथे सुरुवात केली जाईल. शुभारंभ प्रारंभ केला जाईल. प्रारंभ करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत मरुणे बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दुःख दारिद्र्य अवघे देशांतरा पाठवी, हेरंबा गणनायका गजबुका भक्ता बहुतोषितो. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा इशारा पंचांकडून आलाय. आई गावदेवी आमची जितू आईच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही जितू नगरी आणि या जितू नगरीतील आमच्या सीतामाई अर्जुन गली एकटा ग्रुप जिथे आयोजित मैत्री चषक 2026 चा पहिला आजच्या रात्रीतील चेंडू 8 वाजून 26 मिनिटांनी इथे मात्र पडणार आहे. इन ऍक्शन मध्ये गोलंदाजीमध्ये आपण पाहणार आहोत. गोलंदाज प्रकाश, स्ट्राईक एंडला नितेश, नॉन स्ट्राईक एंडला विकास. ही सलामीची गोडबोली जोडी मैदानावर. पहिला चेंडू या बल्ला मात्र हुक केलाय. चेंडू मात्र डिब्बा कोटकोलच्या दिशेनं वन बाउन्स ओव्हर द रोप. पहिला चेंडू चौकार. नक्कीच आपण पाहतोय एच पॉइंट संघाकडून प्रकाश दादा आम्ही क्रिकेट खेळताना पाहिलं आणि एका बाजूला आपण पाहतोय विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लबच्या वतीनं क्रिकेट खेळताना आपण या बल्ला मात्र लेट कटचा फटका पाहायला मिळतोय. शॉर्ट पॉइंटला तिथे एकदा बसंख्या इथे मात्र आरामात अर्जित केली. एक मोठा फटका आला, त्याच्यानंतरचे एक सिंगल धाव. सेन्सेबल क्रिकेट इथे आहे. आणि नितेश पाटील याच्याबद्दल बोलायचं झालं तर नक्कीच तंत्रशुद्ध फटकेबाज म्हणून नितेश पाटीलची ओळख आहे आणि एक विस्फोटक फलंदाज म्हणून विकास याची ओळख आहे. आता ऑन स्ट्राईकला असणार आहे. या बल्ला मात्र प्रकाश दादा इन ऍक्शन मध्ये असणार आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना एच पॉइंट संघाकडून क्रिकेट खेळत, पण आज गावदेवी कलवे संघाच्या वतीनं अगदी आपण टाकतोय बुंदाट टाकला चेंडू. मात्र LBW आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा 1774चा नियम लागू होतोय आणि पहिला विकेट क्रिकेट इथे पहिला विकेट मिळतोय गावदेवी कलवे संघाला. शिरडी वही जाते जिन्हें साई बाबा बुलाते. ओम साईराम, ओम साईराम, ओम साईराम. देवानंदजी मात्र देखील साई भक्त आहेत.
आज मात्र मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये त्यांना पाहतोय. पहिला विकेट मात्र माघारी परतलाय विकास याच्या स्वरूपामध्ये. ती डक विकेटचा शिकार इथे झालाय. रायबादेवी राबे 5 धावसंख्या धावफलकावर 1 विकेटच्या मोबदल्यात. तिसरा चेंडूवर मात्र विकेट मिळाला. पहिल्या चेंडूवर मात्र हुक शॉटच्या माध्यमातून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लागला, चौकार खेचला. त्यानंतर सिंगल घेतली नितेश यानं आणि स्ट्राईकला आल्यानंतर विकास यानं मात्र टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेने चालणारा चेंडू LBWच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट टाकत असताना प्रकाश दादा इन ॲक्शन मध्ये. उचली घेणारा चेंडू याबल्ला मात्र बाउन्सरचा अटॅक केला जातो. अगदी कानाच्या लेवलला टर करून चेंडू निघून जातोय. इनॅट नंबर 3 वर फलंदाज झाला. याबल्ला मात्र वैभव रिवर्स फटक्या खेळामध्ये पारंगत असलेला हा खेळाडू राबे संघाचा आहे. वैभव टाऊर या क्रिकेटच्या भरपूर असा टचमध्ये खेळणारा खेळाडू आहे. कारण अमरापूर विभाग प्रीमियर लीगमध्ये दमदार फलंदाजी करणारा वैभव टाऊर इन ॲक्शनमध्ये आहे आणि तेवढाच एच पॉइंट कडून चांगली गोलंदाजी करणारा प्रकाश. या बॅलला अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडा दूर ठेवला, टप्पा पडल्यानंतर उचली घेतोय. एसटी रक्षकाच्या ताब्यामध्ये जातोय. ट्रिगर मोमेंट नाही इथे मात्र वैभव टावरी या बॅलला मात्र फुटवर्कचा वापर करत नाही. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि नक्कीच क्रिकेटमध्ये फुटवर्क नसेल तर धावा किंबहुना अधिकच्या फलंदाजाच्या बॅटमधून येत नाही. ते एकंदरीत चित्र इथे पाहायला मिळालं. 5 चेंडू फेकलेत. प्रकाश इन ॲक्शनमध्ये पाहतोय. 5 धावा धावफलकावर 1 विकेटच्या मोबदल्यात. गोलंदाजी इन ॲक्शनमध्ये पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. प्रकाश राईट नंबर विकेट. याबला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू ओव्हरफिट चेंडू होता. मोठा फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात आहे. पकडला जेल आणि इथून मात्र क्रिकेट मिळालाय दुसरा विकेट. विकेट नंबर 2 डाऊन बॅक टू द डगआउट. अगदी कोली कराड्यांची माय माऊली, जशी आमची जित्याची जुतू आई. अगदी आपण पाहतो अशी विविध रूपामध्ये ती माऊली असते, तशी आमच्या जित्याची जितू आई आणि जितू आईच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आमचं जिते गाव. आणि या जिते गावातील सीतामाई अर्जुन गल्ली एकता ग्रुप जिते आयोजित मैत्री चषक 2026 पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये 5 धावा 2 गडी बाद राबे संघाचे आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये गावदेवी कलबे संघानं अगदी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली आणि इथे मिस्ट्रीस आपण पाहतोय गोलंदाज होता, कटर गोलंदाज होता, त्याला मात्र यश मिळालं. 2 विकेट माघारी परतल्यात. 5 धावसंख्या धावफलकावर. दुसरा गोलंदाज इन ॲक्शन मध्ये असणार आहे महेंद्र बुवा, ज्यांना रायगड जिल्हा परिषदेनं रायगड भूषण पुरस्कार आणि नाशिक भूषण पुरस्कारानं ज्या व्यक्तिमत्वाला सन्मान केला नाही तो महेंद्र पाटील याला मात्र इन ॲक्शन मध्ये असणार आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले संपला आहे. आउटसाइड सर्कलमध्ये विचार केला तर 5 क्षेत्ररक्षक आपण बाहेर पाहतोय. एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लागला, एक डीप मिडविकेटला आहे, लॉंग ऑन आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पाहतोय आणि एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरच्या दिशेने थोडा शिफ्ट केला. महेंद्र बुवा इन ॲक्शनमध्ये राईट बोर्ड विकेट. हाफ ट्रॅकरचा चेंडू या बॉलला मात्र फ्लिक केलाय. फक्त चेंडू डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. तिथे मात्र भाईदादा क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये चांगल्या पद्धतीची रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळतोय 2 खेळाडूंमध्ये. अगदी ज्या पद्धतीने नितेश पाटील याची ओळख आहे, तंत्रशुद्ध फटकेबाज आहे, ट्रिगर मोमेंट चांगले आहे, फुटवर्कचा चांगला वापर करतोय, अगदी पॉपिंग क्रीजच्या अगदी जबड पास खेळतोय आणि आत्ताचा फटका मात्र आपण पाहतोय जस्ट फ्लिक केला डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेगच्या मध्यभागी. सात धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद. या बिल्ला मात्र पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू, फटका फसलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, इथे मात्र हातातून झेल निसटतोय, जमिनीला दान होतोय. टेक अ कॅच अँड विन द मॅच असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातो. या एक एक चुका तुम्हाला खूप महागात पडतात, त्याच्यामुळं इथे तुम्हाला बदल करावा लागेल. अगदी आमचे सर्व हे 40+ खेळाडू आहेत, लिजेंड खेळाडू आहेत. अगदी मला त्यांना अधिकचं सांगायची आवश्यकता नाही. वयोमानाप्रमाणे अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण होणं, गोलंदाजी होणं, फलंदाजी होणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळं प्रेक्षकांनी देखील सांभाळून घेणं या खेळाडूंना तेवढंच महत्त्वाचं आहे. या बल्ला मात्र उचली घेणारा चेंडू हुक केलाय डीप स्क्वेअर लक्षात दिशेनं. 1 धाव इथे मात्र अर्जित केली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एका बाजूला आपण पाहतोय नुकताच पेन नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी ज्यांची निवड झाली, निवृत्ती भास्कर पाटील ऑन स्ट्राईकमध्ये असतील, इन ॲक्शनमध्ये असतील.
नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय नितेश पाटील आणि इन ॲक्शनमध्ये गोलंदाजीमध्ये महेंद्र बुवा आपण पाहतोय. धाबा धावफलकावर 10, 2 गडी बाद, 10 धावसंख्या धावफलकावर आहेत. नितेश 5 चेंडू आणि 10 धावसंख्येवर वैयक्तिक योगदान देतोय. थोडा फंबल होतोय, पुन्हा एकदा इन ॲक्शनमध्ये असणार आहे. अगदी मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकताय परशुराम पाटील आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये हनुमान नाईक सर असं ऑफिशियल अंपायर पॅनल आपण पाहतोय. नक्कीच आपण या स्पर्धेचा आनंद घेतोय. मैत्री चषक 2026 उचली घेणारा चेंडू अगदीच आपण पाहतोय पंचांच्या माध्यमातून अधिकची उचली घेतल्याने वाईटचा इशारा येतोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा 22वा नियम, दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागतोय. या वंतर धावसंख्येने धावफलक मात्र 1 मात्र पुढे जाईल. थोडं मात्र इथे आता भागीदारी बनवणं फारसं गरजेचं आहे. एकदाची भागीदारी बनली तर धावसंख्या देखील बनवू शकतोय, कारण छोट्या छोट्या पार्टनरशिप मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर होतात असं आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहतोय. या बल्ला मात्र आपण पाहतोय लेट कटचा फटका डीप पॉईंटच्या दिशेने मात्र वळवलाय, तटवलाय चेंडू. एक धाव मात्र अर्जित करून वैयक्तिक खातं ओपनिंग केलंय निवृत्ती पाटील यानं. 5 चेंडूमध्ये 10 धावसंख्येचं योगदान देताना आपण नितेश यांना पाहतोय. ऑन स्ट्राईकला नितेश पाटील, नॉन स्ट्राईकला इथे निवृत्ती पाटील आणि इन ॲक्शनमध्ये महेंद्र बुवा स्वतःच्या वतीनं पहिलं आणि गावदेवी कलबे संघाच्या वतीनं इथे मात्र दुसरं षटक हाताळताना राईट आर्म ओव्हर द विकेट. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल होतो मला वाटते. शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड विकेटमध्ये येतोय. एक रणनीती असते, एक स्ट्रॅटर्जी असते कर्णधाराची. दीपक दादा यांच्या नेतृत्वाखाली खेळत असताना आपण पाहतोय सरसेनापती आहेत, कर्णधार आहेत गावदेवी कळबे संघाचे. आणि एका बाजूला विचार केला तर नक्कीच आपण विनोद पाटील यांना नेतृत्व करत असताना राब्य संघाचं पाहतोय. या बॉलला मात्र शॉर्ट पिच चेंडू, यावेळी चेंडू तटावलाय. कव्हर ड्राईव्हचा लॉफ्टेड फटका पाहिला. डीप कव्हरच्या दिशेने एक धावाली दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न पूर्ण केलाय. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न मात्र केला जाणार नाही. क्षेत्ररक्षण देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं गावदेवी कलबे संघाच्या बाजूनं होतोय आणि तेवढीच तिखट गोलंदाजी देखील होतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जातोय. इथे 14 धावा धावफलकावर 2 गडी बाद. पहिला विकेट मिळाला LBWच्या स्वरूपामध्ये विकासाचा आणि त्यानंतर डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने वैभव याचा झेल पकडला. वैभव देखील डक विकेटचा शिकार झाला, विकास देखील डक विकेटचा शिकार झाला आणि धावा धावफलकावर 14. याला मोठा फटका खेळायचा होता. चेंडू पडल्यानंतर बघा गुडले स्पॉटला चेंडू पडला, वळण घेतलाय, अगदी घिरकी घेते चेंडू. दुसरं षटक समाप्तीचा पंचांचा इशारा आलाय. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा 14 2 विकेटच्या मोबदल्यात. डीजे आपण देखील मध्ये मध्ये संधी घेत जा. मीटिंग घेऊ नका, अधिकचा बेल घेऊ नका. आज 12 संघ आज या रजनीमध्ये खेळणार आहेत. 2 षटकं संपलीत. 15 मिनिटाचा अवधी. 8:26 पहिला चेंडू पडला आणि उर्वरित तुम्हाला 3 षटकं 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहेत. पुढचे 2 संघ तयार राहा. जितू आई जिते 40+ विपक्ष रांजणपाडा 40+. पहिलं सत्र संपल्यानंतर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेकीचा कौल करण्यासाठी येणं अपेक्षित आहे. 2 षटकांच्या अखेरीस 14 धावा धावफलकावर 2 गडी बाद. एक चांगला काम मी तर म्हणेल पहिल्या गोलंदाजानं केलं. इन ॲक्शनमध्ये प्रकाशानं पाहिलं, अगदी त्यांच्याकडं अधिकचा वेग नाही पण मध्यम गतीचा गोलंदाज आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाज होती आणि त्यामुळे आपण पाहतोय 2 विकेट देखील त्यांना मिळाल्या. त्यानंतरचा महेंद्र बुवा इन ॲक्शनमध्ये आपण पाहिला. चला अधिकचा वेळ घेऊ नका. आपणही समजू शकतोय वय वर्ष 40+ आहे, त्याच्यामुळं थकवा आणि नक्कीच त्यांना देखील थोडासा अधिकचा वेळ देणं आपल्याला देखील महत्त्वाचं आहे. इन ॲक्शनमध्ये हेमंत दादा 40+चे लेजंड खेळाडू आहेत कलबे संघाचे. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होता. आता इथे मात्र फिल्डिंगचा आढावा घेतला तर डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट अंगण याला मात्र पद्धत आली, त्याचा वापर केला होता. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. टप्पा पडल्यानंतर उचली घेतोय, अगदी कानाच्या लेवलला टर करून चेंडू यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये जातोय. निवृत्ती दादा पाटील यांच्या जर्सीवर नंबर आहे 10. सचिन रमेश तेंडुलकर ज्यांना पहिल्यांदा आपल्या पेन तालुक्यामध्ये पेनच्या मैदानावर ज्यांनी आणलं ना ते समोर व्यक्तिमत्व आहे. या बॉलला मात्र गुडलन स्पॉटचा चेंडू हलक्या हाताने मात्र इथे मात्र फ्लिक केलाय.
चेंडूला समोरच्या दिशेनं 2 धावा मात्र इथे अर्जित केल्यात. चांगली गोलंदाजी होतोय गावदेवी कलबे संघाच्या गोलंदाजाचे मी कौतुक करेल, कारण मोठा फटका अद्याप आला, कारण पहिल्या चेंडूवर चौकार आला होता आणि तदनंतरचे आपण आतापर्यंत 13 चेंडू फेकले गेलेत, त्याच्यावर एकही मोठा फटका आलेला नाही. 16 धावसंख्येवर धावफलक पोहोचतोय रायबदेवी राबे 40+ संघाचा. इथे चांगली गोलंदाजी करत असताना हेमंतदादा या बल्ला मात्र पाठी जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, जागा बनवली होती, पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये. अगदी जखडून ठेवलंय रायबदेवी राबे 40+ संघाच्या फलंदाजांना मोठे फटके मारून देत नाही, वंचित ठेवलंय गोलंदाजानं. या बल्ला मात्र फटका मारलाय, पण चेंडू मात्र इथे डीप फाईन लेगच्या दिशेने पाहायला मिळेल. एक धाव आली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जाईल. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न निश्चित. आता तिसरी धाव नक्की घेतली जाईल का? इथे मात्र आऊ बघितली ने ताऊ मला पाहिजे माझ्या संघासाठी धाव या संकल्पनेला तडा जातोय. तिसरी धाव घेण्याच्या नादामध्ये तिसरा विकेट रायबदेवी रावे 40+ संघाचा नितेश पाटील माघारी परततोय. अठरा धावसंख्येत धावफलकावर 3 विकेटच्या मोबदल्यात रायबदेवी रावे 40+ संघ चांगली गोलंदाजी करत असताना अगदी आपण पाहतोय अचूक टप्प्यावरती भेदक गोलंदाजी होत असताना हेमंत दादांची विनोद पाटील जर्सी नंबर 17 मध्ये 17 नंबरच्या जर्सीमध्ये मॅच नंबर 5 वरती फलंदाजी करण्यासाठी आलाय रायबदेवी रावे 40+ संघासाठी. इथे मात्र पाया लागलेला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. एवढी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बॅट्समन हे लक्षात ठेवावं लागेल. मोठा फटका खेळायचा होता, अगदी ब्लाइंड शॉट होता पूर्णपणे. गुडले स्पॉटला चेंडू पडल्यानंतर आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता, फुटबॉलचा वापर नव्हता. पॉपिंग क्रीजच्या आतमधून फटका खेळण्याचा प्रयत्न फसला गेला. चेंडू यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये गेला. बघता बघता पाहता पाहता 3 षटकं संपलीत. 3 षटकाच्या अखेरीस 18 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. इथून मोठी फटकेबाजी पुढच्या षटकामध्ये करणं हे राबे संघाच्या खेळाडूंसाठी महत्वाचं आहे, कारण कलबेसारखा मातब्बर बलाढ्य संघ आपल्या विपक्षामध्ये आहे. ते मात्र मी कौतुक करेल गावदेवी कळबे संघाचं. आपण 15 मिनिटांमध्ये हे 3 षटकं संपवलीत. टाइम अलर्ट असणाऱ्या लक्षात घ्या दोन्ही संघांना आम्ही वारंवार सूचना करतोय. पुढचे 2 संघ जितू आहे जिथे 40+ विपक्ष रांजणपाडा 40+ 2 कॅप्टन. पहिला सत्र संपल्यानंतर इनिंग ब्रेक नंतर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉससाठी यायचं, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. एक कॅप्टन आला, दुसरा कॅप्टन आला नाही, येणाऱ्या कॅप्टनला टॉस जिंकला दिला जाईल आणि दोन्ही कॅप्टन आले नाही तर पुढची कारवाई नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून आपल्यावर केली जाईल. पुन्हा एकदा मैदानावर घेऊन जातोय, मैदानावर सामना चालू आहे. पहिलं तर गावदेवी कलबे संघानं टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी रायबदेवी राबे संघ 40+ला इन्व्हाइट केलं आणि 3 षटकानंतर 18 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात रायबदेवी राबे 40+ संघाचे आहे. सुशांतजी पाटील राबे संघाचे आपण पाहतोय समालोचक आणि त्यांच्या माध्यमातून राबे आणि कलबे दोन्ही संघांना देखील शुभेच्छा आहेत, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. सभ्य मैदानावर इन ॲक्शनमध्ये गोलंदाजीमध्ये असणार आहे हे अभय. या बल्ला मात्र स्पिनिंग अटॅक इथे पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर घर दिशा चेंडू फिरतोय आणि यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये जातो. अगदी समोरच्या दिशेने चेंडू पडला होता आणि तिथून वळण घेतल्यानंतर यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये गेलाय अभय. इन ॲक्शनमध्ये आपण पाहतोय कलबे संघाचा उत्कृष्ट गोलंदाज ज्याची गणना केली जातोय तो अभय.
या बॉलला मात्र लेग स्पिन करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र इथे यष्टीरक्षकाच्या हातामधून निसटतोय. पहिल्या स्लिपमध्ये चेंडू जातोय. वाईडचा इशारा. अभ्यंतर धावसंख्येमध्ये वाढ होईल. 1+1 अशा 2 धावसंख्येमध्ये वाढ होईल. 20 आकड्यावरती धावफलक पोहोचेल रायबदेवी राबे 40+ संघाचा 3 विकेटच्या मोबदल्यात. आता मात्र निवृत्ती पाटील बॅटमधून धावा बनवाव्या लागतील, कारण रायबदेवी राबे संघ अडचणीत सापडलाय. इथून मात्र मार्ग काढावा लागेल. मोठा फटका खेळायचा होता, पण बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क नाही. इथून मात्र लेग गलीमध्ये पकडला जेल आणि निवृत्ती पाटील यांचा संपला खेळ. धक्का क्रमांक 4. चौथा गडी मात्र खेळाडू कक्षामध्ये रायबदेवी राबे 40+ संघाचा येईल. धावसंख्या धावफलकावर स्थिरावल्यात 20 या आकड्यावरती. नक्कीच प्रश्न पडलाय की चौथा षटक चालू आणि राबे संघाची धावसंख्या मात्र 20 आहे. त्याचं एकमेव कारण प्रकाश यांनी पहिली केलेली गोलंदाजी. 5 धावा दिल्या, 2 विकेट मिळवल्या. महेंद्र बुवा यांनी 9 धावा दिल्या, त्यांना विकेट मिळाली नाही. त्यानंतर हेमंत आले, त्यांनी 1 विकेट मिळवली, 4 धावा मात्र दिल्या. आणि अभय यांनी मात्र आत्ताच्या चेंडूवर निवृत्ती पाटील सारख्या विस्फोटक फलंदाजाला माघारी परतवलं. मोठा फटका मारण्याचा इथे होता मनसुबा, पण बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. याच दरम्यान मात्र इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये असं वाटतंय की हा फलंदाज माघारी परतलाय. विनोद पाटील मात्र माघारी परततोय. विकेट क्रमांक आपण पाहतोय 5वा मैदानाच्या बाहेर येतोय 20 धावसंख्येवरती. अपेक्षेप्रमाणे रायबदेवी राबे 40+ संघानं मात्र इथे आजच्या दिवसामध्ये क्रिकेट खेळलं नाही, पण इथे मात्र कमालीची गोलंदाजी केली. ती गावदेवी कळवे संघाच्या 40+च्या प्रत्येक गोलंदाजानं. प्रकाश यानं मात्र 5 धावा दिल्या, महेंद्र बुवा यांनी 9 दिल्या, हेमंत दादांनी 4 दिल्या आणि अभय आता आल्यानंतर एक पहिला चेंडू डॉट फेकला, त्यानंतर वाईटवर 1 आणि आता बॅक टू बॅक 2 विकेट. रांजणपाडा संघ आपण रिपोर्टिंग, मला वाटते संघ इथे उपस्थित आहे, कॅप्टन आहे, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून. देवानंदजी म्हात्रे आणि 35जी म्हात्रे ही A1 जोडी, मैत्री दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांना आम्ही संबोधित करतो, हे दोन्ही आपण बंधू तुल्य मित्र मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेच्या. अभय यांच्या षटकातील आतापर्यंत आपण पाहतो 3 चेंडू शिल्लक आहेत, पण त्यांनी मात्र 1 धाव दिली 2 गड्यांच्या मोबदल्यात. वैभव टावरी इन ॲक्शन मध्ये. या बॉलला टप्पा पडल्यानंतर चेंडू उचली घेतोय, यष्टीरक्षकाला चकमा दिलाय, पहिल्या स्लिपच्या क्षेत्ररक्षकाला चकमा दिलाय. चेंडू बॅक ऑफ द स्टंप जातोय. इथे 4 धावसंख्येसाठी बाईटच्या या 4 धावा इथे मिळतात. नशिबाचा चौकार राबे संघाला मिळलाय. अमित टावरी या बॉलला इन ॲक्शन मध्ये होता. चाकड्यावरती 5 गडी बाद. एक खूप कमी धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय रायबदेवी राबे संघाची. इथून मात्र आता गोलंदाजांचा कस लागणार आहे, त्यांना अधिकची मेहनत घ्यावी लागणार आहे दुसऱ्या सत्रामध्ये. कारण एका बाजूला गावदेवी कलवे संघाच्या बॅटिंग लाईनअपचा विचार केला तर नक्कीच भाईदादा असतील, त्याच्यानंतर आपण पाहिलं महेंद्र बुवा असतील, अशी चांगली स्टार कास्ट आहे. या बॉलला मात्र हुक शॉट आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आहे, पण इथे मात्र दुसऱ्या धावसंख्येच्या प्रयत्नामध्ये यष्टीरक्षकांना अचूक मात्र यष्ट्यांना भेदलंय आणि इथून मात्र माघारी परतावा लागतोय. सुनील याला डाव्या हाताचा विस्फोटक फलंदाज माघारी परततोय. षटक समाप्तीचा देखील मला वाटते पंचांकडून इशारा आलाय. 1 धाव इथे मिळतोय या चेंडूवर. दुसऱ्या धावसंख्येच्या प्रयत्नामध्ये
हा गडी बाद होतोय. 4 निर्धारित षटकांचा इथे खेळ संपतोय. 4 षटकांच्या अखेरीस 26 धावा धावफलकावर 27चा टार्गेट आहे. आव्हान असणार आहे. 6 विकेट गमावलेत राबेत संघानं या 4 षटकामध्ये. सन्माननीय आजच्या या अतिथी कक्षामध्ये ग्रामपंचायत सदस्य मळेघरचे मधुकरजी पाटील साहेबांचं शुभ आगमन आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. चला विनंती करतोय सन्माननीय मधुकर पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन जितवाई जिते 40+ विपक्ष रांजणपाडा 40+, दोन्ही कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. सन्माननीय आजच्या या कार्यक्रमाचे लाईनअपमध्ये जायचं आहे आणि लाईनअपमध्ये यायचं आहे. दोन्ही टीमला मी विनंती करतोय. मधुकरजी पाटील ग्रामपंचायत सदस्य मळेघरचे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टॉस का बॉस कोण ठरणार आहे बघूया. एका बाजूला जितवाई जिते कॅप्टन आणि एका बाजूला रांजणपाडा कॅप्टन. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. सन्माननीय मळेघर ग्रामपंचायतीचे सदस्य मधुकरजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. ऑन कॅमेरा आपण पाहू शकताय हे क्षणचित्र. एका बाजूला आपल्या गावचा संघ जितवाई जिते 40+, दुसऱ्या बाजूला पाहुणा संघ रांजणपाडा. टॉस जिंकला या बल्ला मात्र जिते आपल्या गावच्या संघाने. काय दादा निर्णय असेल? फील्ड आणि क्षेत्ररक्षण मला वाटते घेतलेलं आहे. तर प्रतिस्पर्धी संघाला किती धावसंख्येवर थांबवणार? 40. आपल्याच गावची ही स्पर्धा आणि आपल्या ग्राउंडवर किंवा आपल्या मैदानावर खेळताना आज कसं वाटतंय? चांगलंच वाटणार ना. चला तर शुभेच्छा देऊया आणि मी मान्यवरांचे देखील आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. सीतामाई अर्जुन गल्ली एकता ग्रुप जिथे आयोजित मैत्री चषक 2026 अतिशय उत्कृष्ट असं आयोजन आणि नियोजन केलेलं आहे. आपण गावासाठी काय केलं यापेक्षा गावाने आपल्यासाठी काय केलं हे फार. गावाने आपल्यासाठी काय केलं त्यापेक्षा आपण गावासाठी काय केलं. आणि खरोखरच सीतामाई अर्जुन गल्ली एकता ग्रुप जिथे आयोजित श्री वासुदेव म्हात्रे हॅट्रिक सरपंच यांच्या नेतृत्वाखाली आमचे साडू देवानंद म्हात्रे व 36 म्हात्रे यांनी अतिशय उत्कृष्ट असं आयोजन केलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे मनस्वी आभार मानतो. आणि खेळाडू वृत्ती प्रत्येक खेळाडूंनी दाखवावी आणि आपल्या ह्या आयोजित सीतामाई अर्जुन गल्ली एकता ग्रुपला सहकार्य करावे ही मी खेळाडूंना नम्र विनंती करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नक्कीच प्रेझेंटेशन बॉक्समधून न्यूज अशी आहे. जितवाई जिते विन द टॉस अँड डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट अँड बॅक टू द कम बॉक्स. धन्यवाद. आपण जाऊया मैदानावर. अगदी आमच्या साथी समालोचक ज्यांच्या आवाजातून पुढचं सत्र ऐकायला मिळणार आहे ते जिते गावचे सुपुत्र कृष्णाजी म्हात्रे जिते. हॅलो, कृपया करून बॅट्समन झालं लगेच. चलिए चलता हूँ मैदान के और सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा बुलबुल इसकी एक गुलसिदा हमारा. और जिस तरह से जीतने के लिए ज़रूरत है 27 रनों की कलवा टीम को. गाँव देवी कलवा इस वक्त मैदान पर दोनों टीम खेल रही. रावा और कलवा के बीच में मुकाबला चलता हुआ. रावा देवी रावी ने बनाए 26 रन. जीतने के लिए 27 रनों का टारगेट सामने रखा है. हमारे साथ आज जुड़ने वाले अक्षय सर लाजवाब एक हमारे कॉमेंटर है. सन्माननीय राजाराम डाऊर साहेबांना विनंती करतोय की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. राजारामजी डाऊर आमचे कळव्याचे त्यांना विनंती करतो की आपण मुख्य चला dais सामना वरती लगेच. यायचं आहे. चला टाईम लावला जाईल इथे लगेच. आपण जास्त वेळ घालवू नका. 8 वाजून 22 मिनटं झालेली आहेत. सॉरी 52 मिनटं झालेली आहेत.
ले चलता हूँ दोस्तों आपको मैदान की ओर। जीतने के लिए 27 रनों का टारगेट सामने है कलवा के सामने। सारे जहाँ से अच्छा हिंदू से हमारा बुलबुल इसके गुलसिद्ध हमारे धीरे धीरे दर्शकों की तादाद बढ़ती हुई। मैं कृष्णा माद्रे जीता से आगे का हाल सुनाने वाला। संगम माद्रे ये नाम नहीं दोस्तों, एक ब्रांड है, यहाँ भी उपस्थित हो चुके हैं। इस मैच का आयोजन किया है सीता में अर्जुन गली दोस्तों, नाम नहीं एक ब्रांड है। ये मैत्रीपुर चषक है। आज मैच का चौथे दिन पहले दिन 5 बजे, दूसरे दिन 5 बजे से कल समय के साथ 3 बजे मुकाबले खत्म हुए। अच्छा लगा कि पूरी तरह से नींद मिल गई कल। तो उस तरह से मुकाबले होते, कहीं देर होती है, कहीं टाइम लगाया गया है। पहली गेंद महेंद्र के लिए, गेंद को फुल कर दिया है, गेंद हवा में, गेंद के पीछे खिलाड़ी और इसी के साथ गेंद 4 रनों के लिए बाउंड्री लाइन से बाहर। दोनों चौवाटी ये दिलीप की अगर बात की जाए तो बिल्कुल जिन्होंने अपने गांव के लिए अच्छे ऐसे भी अगली गेंद और इस गेंद को फिर से फुल किया है, गेंद हवा में, 1 बॉल के बाद सीधी मिड विकेट बाउंड्री लाइन से बाहर। बैक टू बैक दूसरा चौका डीजे। टांडिल डीजे यहाँ एक मशहूर गीत बजा रहे हैं। पहली गेंद पर शानदार चौका मिड विकेट कवर, जिसके बाद लॉन्ग ऑन पर शानदार चौका आ चुका। इसी बीच अगली गेंद स्लो मोशन डेल कदमों का इस्तेमाल किया। जब तक गेंद से मिड विकेट से आकर खिलाड़ी गेंद को उठा, 1 रन का मौका, 1 रन के साथ बल्लेबाजों ने दूसरा रन पूरा किया और 2 रनों के बदौलत टीम का स्कोर जाकर पहुंचा है डबल फिगर में 10 रनों पर। रनों की संख्या बढ़ती हुई जीतने के लिए 27 रनों का टारगेट सामने है। पहला मुकाबला आज के दिन का राबा देवी रावे जिन्होंने 26 रन मारे, जीतने के लिए 27 रनों का टारगेट सामने रखा है कलवा के सामने। टीम का स्कोर चौका। इसी बीच अगली गेंद और इस गेंद को उछालने की कोशिश, गेंद पैड पर लगी, जब तक बल्लेबाजों ने आंखों में छड़कर लेग बाय के रूप में 1 रन मिलता हुआ, 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 11 रनों पर। आगे का मुकाबला रांझण पड़ा और जीता के बीच में होने वाला है। जीता टीम ने टॉस जीता है। जैसे ये मुकाबला खत्म होता आप मैदान पर उतर जाइए प्लीज। टाइम इज मनी, क्योंकि आप समय के साथ तो ज़्यादा पैसा कमा सकते हैं। इसलिए मैं कहता हूँ कि यहाँ कैसे भी करके आपको 3 ओवर 15 मिनट के अंदर फेंकना है। टीम का स्कोर 10 हो चुका है। आज का ये चौथा दिन मैच का सीधा में अर्जुन गली एकता ग्रुप की तरफ से मुकाबले का आयोजन किया है दोस्तों, नाम ने एक ब्रांड के, और उस तरह से ये मुकाबले चलते हुए स्कोर हो चुका है 11। और इसी के साथ बैट का मुंह खोला, जब तक गेंद को उठाए जाए आकर खिलाड़ी, जब तक बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। 1 रन के साथ टीम का स्कोर हो चुका है 12 रन। आज हमारे साथ अक्षय सर उपस्थित है और जो हमारे कुछ देर में नीलेश जी यहाँ उपस्थित होने वाले हैं। कल मोकल सर यहाँ उपस्थित थे। ऐसे बीच दिलीप राइट हैंड ओवर द विकेट जीता हैंड से गेंदबाजी करते हुए, और इसी के साथ 1 ही रन वहाँ मिलेगी। 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 13 रनों पर। बल्लेबाजों ने यहाँ पट कर लिया कि जीत के साथ कदम बढ़ा। ओवर की समाप्ति, टीम का स्कोर हो चुका है 13 रन पहला ओवर खत्म होने के बाद। डीजे 18 गेंदों जीतने के लिए सिर्फ 14 रनों की जरूरत है। सामने है 14 रन, इतना स्कोर ज़्यादा नहीं है कि आसाम के साथ चेस किया जा सकता है। 18 गेंदों और 14 रन सामने हैं। तो बल्लेबाज जानते हैं खूबी, दोनों बल्लेबाज महेंद्र और खास करके सुनील, दोनों बल्लेबाज मैदान पर है। और महेंद्र बुआ की बात ही कुछ अलग होती है, जिनको रायगढ़ भूषण पुरस्कार मिला है। वही खिलाड़ी इस वक्त मैदान के ऊपर खेलते हुए। अमित गेंदबाजी करेंगे, शिटकॉन से गेंदबाजी करेंगे। इसी बीच पहली गेंद को उछाल दिया है बुआ ने, गेंद हवा में, गेंद के पीछे खिलाड़ी, कैच छूटा दिलीप से, सीधी मैच छूटा, लोगों का दिल टूटा और सीधी गेंद बॉडी लाइन से बाहर। 4 रनों के डीजे ठोक डीजे।
राकेश पाटील यांच्याकडून 500 रुपये. डीजे संदीप पाटिल टावर, इन्होंने अगर कैच लिया तो राकेश पाटिल सिंगर की तरफ से 500 रुपए का इनाम है। और इसी के साथ एक रन मिलता हुआ नाम की आपके लॉस बार एक बार हो गया और सीधी गेंद 4 रनों के लिए बाउंड्री लाइन से बाहर। इन 4 रनों के साथ टीम का स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा है 21 रनों पर। सिर्फ 6 रनों की जरूरत, आने वाले 16 गेंदों में एक तरफा मुकाबला जल्दी खत्म होता हुआ आगे का मुकाबला जीता और रांझनपाड़ा के बीच में होने वाला है। दोनों टीम सज रहे। ऐसे बीच अगली गेंद नामित के शॉर्ट पिच गेंद फिर से घुमाने की कोशिश, डॉट गेंद की समाप्ति। दोस्तों मैं हमेशा कहता हूं डॉट गेंद को नंबर लिखा नहीं होता, फुल करने की कोशिश की थी। 8 गेंद में 19 रन बनाए अभी तक महेंद्र बुआ ने, शानदार बल्लेबाजी। और इसी बीच कमलाकर दादा का आगमन होता हुआ हर दिन यहाँ आते हुए 4 दिन का सफर यहाँ चलता हुआ मुकाबले देखने के लिए। अमित फिर अपने बॉलिंग मार पर और इसी के साथ फिर से फुल किया है गेंद हवा में, गेंद के पीछे खिलाड़ी और इसी के साथ बड़ी मछली जाल में फंसी, लेकिन वक्त निकल चुका है दोस्तों। डीजे 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 देवेंद्र पाटील यांच्याकडून या चांगल्या खेळीसाठी महेंद्र बुवा यांना 500 रुपयाचं पारितोषिक आहे, त्यांचं देखील विशेष धन्यवाद. आणि नक्कीच संदीप दादा यांना मला वाटतं झेल पकडला, त्याच्यामुळे राकेश सिंगर आमचे उत्कृष्ट त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक त्यांना मिळतोय. अगदी लेट पण थेट आता हा हल्ला विकेट आहे, कारण आता समीकरण थोडं बदललं आहे. बिल्कुल समीकरण बदल चुका है। अभी 14 गेंद बचे और जीतने के लिए 6 रनों की आवश्यकता है। एक तरफा मुकाबला अक्सर पसंद नहीं लोग करते हैं, क्योंकि ऐसे हालात पर ये मुकाबला होता है जिस तरह से कई टक्कर में होता है, देखने के लिए एक मज़ा अलग हो जाता है और कॉमेडी करने के लिए मज़ा अलग हो जाता है। और इसे भी सेंसेबल क्रिकेट, गेंद को ग्लास कर देना चाहते थे, लेकिन ऐसे हालात पर एक डॉट गेंद की समाप्ति होती हुई, डॉट गेंद जाती है तो कहीं ना कहीं एक प्रेशर बढ़ता है, लेकिन प्रेशर बढ़ने की कोई ज़रूरत नहीं है। नक्कीच या चेंडूवर जर षटकार मारला तर अजित पाटील यांच्याकडून या फलंदाजाला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. और ये गेंद लेग स्टंप से बाहर, वाइड का इशारा, संख्या हो चुकी है 1 रन। टीम का स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा है 22 रनों पर। रनों की संख्या 22 हो चुकी है। आज का मैच का 4था दिन चलता हुआ, कल फाइनल सेमीफाइनल देखने को मिलेंगे, आखिरी दिन होगा कल मैच का। तो तमाम दर्शक इस मैदान के ऊपर आएंगे जरूर। असमित अमित की अगली गेंद और इस गेंद को फिर से फुल करने का प्रयास, लेकिन ओवर की समाप्ति। अभी भी जीतने के लिए 12 गेंद और जीतने के लिए 5 रनों की दरकार है। मुकाबला पूरी तरह से कलवा के पक्ष में निकल चुका है, लेकिन आने वाला वक्त बता सकता है कि कौन सी टीम जीते। क्रिकेट में कहा जाता है जब तक अंतिम गेंद डालने किसी की जीत नहीं होती है। वैभव और इसी के साथ गेंद को खेला है लॉन्ग ऑन रीजन में, गेंद के पीछे खिलाड़ी जब तक गेंद को फील करे। 1 रन का मौका, 1 रन के साथ मुझे लगता है शायद गेंद 4 रनों के लिए बाउंड्री लाइन से बाहर ठोक डीजे टांडेल।